राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला ब्रेक लागण्याची शक्यता। ओबीसी आरक्षणाचा प्रश्न असतानाच 31 जानेवारीपर्यंत निवडणुका घेण्याचं आव्हान। निवडणूक आयोग निवडणूक घेण्यासाठीच्या तारखेची मुदत वाढवून मागण्याची शक्यता। मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला एकत्र आणण्यासाठी शरद पवार मध्यस्थी करण्याची शक्यता। भाजपचा महामेरू रोखण्यासाठी शरद पवार कोणती नवी खेळी करणार याची उत्सुकता। उद्धव ठाकरे काँग्रेसला सोबत ठेवून महाविकास आघाडी कायम ठेवण्यावर ठाम। फाटाफूट झाली तर दोघांनाही तोटा होईल असं उद्धव ठाकरेंचं मत। ठाकरे दिल्ली काँग्रेसच्या हायकमांडच्या संपर्कात असल्याची माहिती। भाजपचा मुंबईमध्ये 100हून अधिक जागा जिंकण्याचा अंदाज। भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणात महायुतीला बहुमत दिसत असल्याचा निष्कर्ष। भाजपकडून महायुतीत सुमारे 150 जागांची मागणी होण्याची शक्यता। नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस। बंडखोरांना थांबवण्याचे राजकीय पक्षांसमोर मोठं आव्हान। आज अनेक ठिकाणच्या लढतीचं चित्र स्पष्ट होणार। मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचं बैठकांचं सत्र। आज शिवतीर्थवर मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक। मुंबईतील जागा वाटपाबाबत खल होणार। साताऱ्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार कमळ चिन्हावर लढणार। म्हसवडमधील 2 उमेदवार भाजपच्या चिन्हावर नगरपरिषद लढणार। अजित पवारांशी चर्चा करून निर्णय घेतल्याची माहिती। अखेर नेरूळमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अनावरणाचा मुहूर्त सापडला। आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते लोकार्पण। 5 दिवसांपूर्वी मनसे नेते अमित ठाकरेंनी परवानगी न घेता केलं होतं लोकार्पण। पुण्यामधील मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी पॉवर ऑफ अटॉर्नी देणाऱ्या 275 जणांची आज चौकशी होणार। काल आर्थिक गुन्हे शाखेकडून शीतल तेजवानीची 6 तास चौकशी। कल्याण मुलुंड लोकलमध्ये मराठी हिंदी भाषेवरून वादानंतर 19 वर्षीय अर्णव खैरे या तरुणाची आत्महत्या। जरा आगे बढ़ो असं बोलल्यानं अर्णवला मराठी तरुणांनी केली होती मारहाण।